आणि आता एक ब्रेकिंग न्यूज आहे। पेपर फुटी प्रकरणी दिल्ली हायकोर्टाने मोठा निर्णय घेतलाय। दिल्ली हायकोर्टाकडून फास्ट ट्रॅक कोर्टाची स्थापना करण्यात आलेली आहे। मोदींकडून सकाळीच फास्ट ट्रॅक कोर्टाचं आश्वासन विद्यार्थ्यांना देण्यात आलेलं होतं आणि या प्रकरणाची आत्ताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। पेपर फुटी प्रकरणी दिल्ली हायकोर्टाने मोठा निर्णय घेतलाय। दिल्ली हायकोर्टाकडून फास्ट ट्रॅक कोर्टाची स्थापना करण्यात आलेली आहे। या संदर्भातली माहिती देत आहेत माझे सहकारी अभिजित पाटील। अभिजित, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळीच विद्यार्थ्यांना आश्वस्त केलेलं होतं आणि त्यानुसार हा महत्त्वाचा निर्णय। नक्कीच आपण जर पाहिलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळीच विद्यार्थ्यांना शब्द दिला होता की हे सर्व केसेस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात येतील आणि त्याच पार्श्वभूमीवर दिल्ली हायकोर्टाचे जे मुख्य न्यायाधीश आहेत यांनी एका फास्ट ट्रॅक कोर्टाची स्थापना केलेली आहे आणि याच कोर्टाच्या माध्यमातून जे पेपर लीक संदर्भातील ज्या काही केसेस आहेत ते सोडवण्यात येणार आहेत। त्या पद्धतीने पाहायला गेलं तर जंतर मंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला हे एक प्रकारचं यशच म्हणावं लागेल, कारण की ज्या पद्धतीने केंद्र स्तरावर या घडामोडी घडतायत, सकाळी पंतप्रधान मोदी यांनी आश्वासन देणं आणि संध्याकाळपर्यंत फास्ट ट्रॅक कोर्टाची स्थापना होणं ही एक खूप मोठी घडामोड आहे। मात्र आता विद्यार्थी याकडे कसे पाहतायत, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्यांचं काय म्हणणं आहे, विद्यार्थी याच गोष्टीवर समाधान होत आहेत का? कारण की विद्यार्थ्यांकडून स्पष्टपणे सांगितलं जाते की धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आम्ही ठाम आहे। त्यामुळे आपण जर पाहू शकतो एकीकडे फास्ट ट्रॅक कोर्टाची स्थापना होते, दुसरीकडे शिक्षण विभागाचे सचिव बदलले जातात। त्यामुळे एकंदरीत सरकारने विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला गांभीर्याने घेतल्याचं पाहायला मिळतंय। विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला सरकारने गांभीर्याने घेतलेलं आहे, मात्र सरकारच्या या प्रतिसादानंतर उद्याचं आंदोलन स्थगित होतंय का, नेमकं काय निर्णय होतोय हे पाहणं महत्त्वाचं असेल। अभिजित, धन्यवाद संपूर्ण माहिती करता।